माजी मंत्री काँग्रेस आमदार असलम शेख सध्या आमच्यासोबत आहे। असलमजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक सुट्टीची मागणी केली आहे, काय मागणी आहे, काय सांगा? नाही, हे जे ईद मिलादुन नबीची सुट्टी सरकारतर्फे देण्यात येत आहे। दरवर्षी ही सण आला की हे सुट्टी असतेच, पण या टायमाला दोन्ही सण एकत्र आल्यानंतर अख्ख्या मुंबईमध्ये जेवढे आमचे मस्जिदचे आणि जेवढे हे जुलूसचे ऑर्गनायझर आहे सगळ्यांनी निर्णय हे घेतलेला आहे की गणपतीचा सण आणि आपला सण एक क्लॅश होता कामा नव्हे, कारण ऑलरेडी पोलिसला पण त्रास असतोय आणि गर्दी पण भरपूर असणार दोन्हीतर्फे। तर त्यापेक्षा आम्ही हे निर्णय घेतला की आम्ही उशिराने आमचा सण साजरा करूया, कारण दोन्ही सण साजरा व्यवस्थित झाला पाहिजे। तर जे सुट्टी आधी देण्यात येणार होती ते सुट्टी आता या तारखेला देण्यात यावी, ज्याकडून आमच्या लोकांना सोय होऊन जाईल। त्यासाठी तुम्ही भेटणार पण का मुख्यमंत्र्याला? नाही, मी ऑलरेडी त्यांना पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना, आणि मला वाटतं की मागच्या टायमाला जसे कन्सिडरेट झालेला होता सरकारतर्फे या टायमाला पण बहुतेक होऊन जाईल। मनोज जरांगे पाटील 5 दिवस आंदोलनावर होते, मराठा आरक्षणाची मागणी करत होते, त्याच्यानंतर सरकारने GR काढून त्यांची मागणी मान्य केली आहे, त्याबाबत तुमची काय? नाही, सरकारची मानसिकता त्यांना द्यायची होती का हे आता सिद्ध झाला। जर हेच त्यांनी आधी केलं असतं त्यांना यायची गरज लागली नसती। पण जरांगे साहेबांचा आणि त्यांचे सगळे टीमचा मी कौतुक करतोय की जे त्यांना आम्ही जे आमचा जेव्हा सरकार असताना काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादीचं सरकार असताना जे आम्ही त्यांना आणि मायनॉरिटीला आम्ही जे रिझर्वेशन दिला होता तेच रिझर्वेशन पुढे घ्यायचं होतं, आणि आता ते सरकारने मान्य केलं आहे, तर दोघांचं कौतुक। पण विखे पाटील सांगतात की शरद पवारांना आरक्षण देता आला नाही म्हणून आम्ही दिलं। आता नाही, तुम्हालाही देता आला नाही ना, यांनी उपोषण केलं, यांनी सगळं काय केलं तर तुम्ही दबावाखाली दिला ना। पण तुम्ही द्यायचं असलं असतं तर तुम्ही आधीच दिलं असतं, पण आता जाऊ द्या, त्याच्यावरती जायचं नाही, त्यांचा हक्क आहे ते त्यांना भेटला। पण छगन भुजबळ नाराज आहे, आज मंत्रिमंडळाच्या बैठक होता त्याच्यामध्ये त्यांना आपण अनुपस्थित आहे। मला नाही वाटत की त्यांना नाराज होण्याची काय गरज असली पाहिजे। कोणाचाही हक्क मारला जात नसेल आणि मराठ्यांना आपल्याला हक्क भेटत असेल तर मला वाटत नाही की कोणी याच्यावरती नाराजगी व्हायची काय गरज आहे। गणेश उत्सव सुरू आहे, तुमच्या भागात मोठ्या संख्येने गणपती विसर्जन होतात, कशा प्रकारची तयारी आहे? कारण अक्सा बीच आणि मारवे बीच दोघेही तुमच्याकडे आहेत। या टायमाला व्यवस्थित कृत्रिम तलावी करण्यात आलेले वेगवेगळ्या ठिकाणी, आणि मी कौतुक करणार बरेच सोसायटीने आपल्या सोसायटीमध्येच आर्टिफिशियल पाऊंड पण त्यांनी तयार केला। मी ज्या सोसायटीमध्ये राहतो जिथे 600 फ्लॅट आहेत तिथे पण जे आहे त्यांनी स्वतःचा असा कृत्रिम तलाव तयार केलेला आहे, आणि महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे जे हायकोर्टचा निर्णय आला आहे तेही त्यांनी व्यवस्थित पालन केलेलं आहे। आता आणि हायकोर्टच्या निर्देशाप्रमाणे सगळे मूर्तीचे विसर्जन होत आहेत, आणि आजपर्यंत सगळं व्यवस्थित झालं आहे। देवाकडे प्रार्थना करतो की आज शेवटचा दिवस पण असाच चांगला जावा, कारण हा महाराष्ट्राचा या देशाचा मोठा सण आहे, आणि या सण सगळे मिळूनच साजरा करतात। हा सणचं कारणच आहे की सगळे लोक एकत्र येतात। जेव्हा हे सणची सुरुवात झाली त्याचं कारणच हे होतं की सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपण देशाला पुढे नेण्यासाठी। तर मला वाटतं की हा सण व्यवस्थित होईल असं देवाकडे प्रार्थना करतो। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।